मांजर आडवे जाणे शुभ की अशुभ? मित्रांनो नमस्कार. परवाचीच एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आमच्या शेजारचे एक व्यक्ती एका महत्वाच्या कामासाठी निघाले होते. ही व्यक्ती अत्यंत श्रीमंत आहे. त्यांचे मोठे मोठे व्यवसाय आहेत आणि या व्यवसायाचाच एक भाग म्हणून एक खूप मोठा काम करण्यासाठी ते निघाले होते. वाटेमध्ये त्यांना मांजर आडवं गेलं. त्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली की कदाचित मला काहीतरी आता अडचण येऊ शकते. पण तरीही ते तसेच पुढे गेले. दिवस अखेर असं लक्षात आलं की जे काम होणार होतं, अगदी 100% होणार होतं, ते काम झालं नाही. त्यांना बिझनेस मध्ये मोठा लॉस झाला, मोठा तोटा झाला. मित्रांनो, यांच्या बाबतीत जी घटना घडली, अशा घटना तुमच्या बाबतीत सुद्धा घडल्या असतील. असा अनुभव तुम्हाला सुद्धा आला असेल. तर असं का होतं? मांजर हा अशुभ प्राणी आहे का? तर मित्रांनो, मांजर हा प्राणी अशुभ नाहीये. पण जर त्याने तुमचा रस्ता, म्हणजे तुम्ही ज्या रस्त्याने चाललाय, जर ते तुम्हाला आडवं गेलं तर मात्र त्याचे अशुभ फळ मिळतात. मित्रांनो, धर्मशास्त्रामध्ये असं सांगितले की 3 पापी ग्रह आहेत, शनी, राहू आणि केतू. त्यापैकी राहू हा जो ग्रह आहे, या राहूचं वाहन आहे मांजर. आणि अशी ही मांजर ज्यावेळी तुम्हाला आडवी जाते, त्यावेळी राहू दोषाचा जो परिणाम होतो तो म्हणजे तुमचं काम होत नाही. राहूचा दोष तुमच्या कामामध्ये येतो आणि या राहू दोषामुळे काम अपूर्ण राहतं, ते पूर्ण होत नाही, असफल होतं. तर मित्रांनो, असा हा अशुभ परिणाम जर दूर करायचा असेल तर खूप सोपा उपाय ज्योतिषशास्त्र आपल्याला सांगतं. ज्यावेळी असं हे मांजर तुम्हाला आडवं जाईल, त्यावेळी तुम्ही जरासं पुढे जा आणि मागे वळून थुंकायचे. तुम्ही आता खरं तर स्वच्छतेच्या दृष्टीने ही बाब चुकीची आहे. पण मित्रांनो, जो लॉस आपल्याला पुढे होणार आहे, जो खूप मोठा तोटा पुढे होणार आहे, तो होऊ नये म्हणून हा उपाय करणं हे मला वाटतं श्रेयकर आहे, योग्य आहे. केवळ कदाचित थुंकायचं आहे पाठीमागे बघून, त्यामुळे हा दोष निघून जातो. राहूचा जो दोष तो निघून जातो. तर मित्रांनो, तुम्हाला जर मांजर आडवं गेलं तर हा उपाय नक्की करा. मांजर आडवं जात म्हणून मांजराचा तिरस्कार किंवा द्वेष अजिबात करू नका. मांजर हा खरं तर अतिशय उपयुक्त प्राणी आहे आणि मांजर असो किंवा कुत्रा असो, या प्राण्याबद्दल आपण आदर बाळगला पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्याशी भूतदयेने आपण वागायला हवं. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्र परिवाराला, कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, सबस्क्राईब शेजारचं जे घंटीचं बटन आहे, बेल आयकॉन आहे, ते सुद्धा नक्की दाबा. व्हिडिओ जर फेसबुक वरती पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. आणि महत्वाचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. मांजर आडव्या गेल्यानंतर परत त्याला काहीही बोलू नका, फक्त थुंकायचं आहे मागं बघून. धन्यवाद मित्रांनो.